वळूयात पुढच्या बातमीकडे। बीड आणि जालन्यामध्ये तरुणांना मारहाणीच्या प्रकरणावरनं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झालेल्या आहेत। आज विधानसभेमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरती आवाज न उठवल्यास उद्या विधान भवनाबाहेर दमानिया ठिय्या आंदोलन करणार आहेत। मारहाणीचे दोन्ही व्हिडिओज दमानिया आज मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहेत असंही कळतंय। मला वाटतं की आता मुख्यमंत्र्यांकडनं आजच्या अधिवेशनात या दोन्ही गोष्टींवर जालना आणि सतीश भोसले याच्यावर त्यांचे काय विचार आहेत करणे सगळेच्या सगळे व्हिडिओ मी मुख्यमंत्र्यांना देखील पाठवलेत आणि आज अधिवेशनात त्यांनी याच्यावर भूमिका घ्यावी, नाहीतर उद्या सकाळपासून अधिवेशनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी तिथे अधिवेशनाच्या बाहेर बसून याच्यावर ऍक्शन डिमांड करणार आहे। आणि जोपर्यंत ती मुख्यमंत्री देणार नाही, कारण महाराष्ट्राला आता दिशा देण्याची गरज आहे, हे गंभीरतेने घेण्याची गरज आहे आणि जोपर्यंत मुख्यमंत्री घेणार नाही मी तिथे ठिय्या देऊन बसणार आहे असं मी आज जाहीर करते। दरम्यान पुरोगामी महाराष्ट्रात गुंडांना स्थान नाही, त्यांना अटक करून कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे। आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या गुंडांना अजिबात स्थान नाही। अशा गुंडांना जेरबंद केलं जाईल, अशा गुंडांवरती कठोर कारवाई केली जाईल। अशा गुंडांना बाहेर फिरण्याच्या बाबतीमध्ये त्यांच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी कायद्याचा वापर करून त्यांना जेरबंद केलं जाईल किंवा त्यांच्यावरती कठोर कारवाई ही केली जाईल। नाही, पोलीस 100% कारवाई करतील। सोशल मीडियाच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीवरती आमची नजर असते। सोशल मीडियाच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीवरती आमचा कारवाई करण्याकरता आमचे स्पेशल युनिट्स आहेत, त्या युनिटच्या माध्यमातून त्याच्यावरती कारवाई केली जाईल। तसंच सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे, पीडितांनी समोर येऊन गुन्हा दाखल करावा असं आमदार सुरेश धस म्हणाले। मी स्वतः कालच सांगितलंय या बाबतीत की ती जी घटना आहे ती घटना 1.5 वर्षापूर्वीची आहे। मी नाकारत नाही, सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे आणि याच्यावर आतापर्यंत जर त्याच्या बाबतीमध्ये फिर्याद दिली नसेल तर धोकरट म्हणून माझा ती घटना शिरूर तालुक्यातली नाही, बुलढाणा जिल्ह्यामध्ये का कुठं काहीतरी प्रकार तो घडलेला आहे आणि जे कोणी समोरचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं मी स्पष्टपणे आमच्या धोकरट साहेबांना सांगितलं। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।